नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 26 बघा। तर अलंकारावरती आधारित प्रश्न आहे। काय दिलेला आहे? अलंकार शोधायचा आहे आपल्याला। तर या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, म्हणजे या आंब्यासारखाच हा गोड आंबा आहे। जे इथे उपमेयाला दुसऱ्या कोणाशीच उपमा न देता म्हणजेच उपमेय हेच जणू उपमान आहे इथे असं सांगितलं आहे। म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते दोन्ही एकच आहेत। तर असा जो अलंकार असतो तर त्याला आपण अनन्वय अलंकार म्हणतो। म्हणजे या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे। अजून जर उदाहरण सांगायचं झालं तर आहे ताजमहाल या जगती तोच त्याच्या परी, म्हणजे पण परी। तसेच जर पाहिलं तर आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, म्हणजे हा कोणता? हा अनन्वय अलंकार असेल। अजून जर उदाहरण सांगायचं झालं तर आईसारखी आहेच, आहेत बहु होतील बहु परंतु स्वारी तर झालेत बहु होतील बहु परंतु यासम हा। तसेच अर्जुनासारखा अर्जुनच, म्हणजे असे जे शब्द आहेत म्हणजे उपमेयाची त्याच्या स्वतःशीच तुलना केली जाते तर तेथे अनन्वय अलंकार असतो। म्हणून या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, अनन्वय अलंकार आहे। तर आपण होती अलंकार म्हणजे काय? तर झाकणे किंवा लपवणे याचा असा अर्थ होतो। याची जर उदाहरणे पाहायची झाली तर हा आंबा नाही तर ही साखरेची ढेपच आहे। म्हणजे इथे जर पाहिलं तर नाही, नव्हे, नवे असे नकारदर्शक काही शब्द असतात, हे आपण होती अलंकारामध्ये असतं। त्याप्रमाणे जर पाहिलं तर रूपक अलंकार। तर बघा, रूपक अलंकार म्हणजे काय? जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता असते, त्यांच्यात कोणताही भेद नाही असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो। तर आता रूपक अलंकाराची काही उदाहरणे आहेत बघा। तर लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा। याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर येथे लहान मूल उपमेय आहे, मातीचा गोळा उपमान आहे। तर यांना एकच मानलेलं आहे, लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा। त्याप्रमाणे नयन कमल हे उघडीत पांढरी। त्याप्रमाणे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, विद्या हेच धन। तसेच हे काही महत्त्वाची जी आहे तर ती बघा उदाहरणे आहेत कशाची? रूपक अलंकाराची। त्याप्रमाणे इथे पर्यायीमध्ये बघा उत्प्रेक्षा अलंकार। तर आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? तर बघा, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय असतं? जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना फक्त केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो। यात दोन वस्तूंमध्ये इतके साम्य असते की एक वस्तू दुसरीच आहे असे वाटते। तर आता ह्याची जर काय उदाहरणे पाहायची झाली तर ती गुलाबी थंडू जणू गुलाबी स्वप्नच। तर यामध्ये जर पाहिलं तर ओळखायचं कसं? जणू गमे भासे वाटे यासारखे यामध्ये शब्द असतात। तसेच हा आंबा जणू साखरच, तसेच त्याचे अक्षर जणू मोतीच, सोनेरी ऊन पडले जणू डोंगरावर कोणी सोनेच पसरले। तर ही काही उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे आहेत। कीवर्ड फक्त काय लक्षात ठेवायची? जणू, काय, गमे, भासे, वाटे, जेवी असे शब्द आले तर तो उत्प्रेक्षा अलंकार असतो, हे लक्षात ठेवा। तर आपल्याला या प्रश्नाचं आन्सर असणार आहे या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, म्हणजे अनन्वय अलंकार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27 बघा। किती सुंदर आहे हे फूल। तर वाक्यप्रचार कोणता? तर बघा, आपल्याला यातला वाक्यप्रचार ओळखायचा आहे। किती सुंदर आहे हे फूल। इथे जर तुम्ही पाहिलं तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे। आता जेव्हा असे चिन्ह असतं तेव्हा बाकी काय विचार करायचा नाही तर ते उद्गारार्थी वाक्य असतं। किती सुंदर आहे हे फूल, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल तर हे उद्गारवाचक वाक्य आहे। आज्ञार्थी ज्यामध्ये आज्ञा दिलेली असते, प्रश्नार्थीमध्ये शेवटी प्रश्नचिन्ह असतो आणि विधानार्थीमध्ये साधा फुल स्टॉप असतो आणि साधं केवळ वाक्यासारखं विधान केलेलं असतं। म्हणजे किती सुंदर आहे हे फूल हे कोणतं उद्गारार्थी वाक्य असणार आहे? ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28 बघा। अद्रीचा अर्थ काय आहे? म्हणजे अद्री या शब्दाचा तुम्हाला इथे आता अर्थ म्हणजे समानार्थी शब्द इथे विचारलेला आहे। सह्याद्री हे तुम्ही नाव ऐकलं असेल, सह्याद्री। तर त्यामध्ये शेवटी अद्री असा बघा उच्चार होतो, सह्याद्री। म्हणजे हे काय? एक प्रकारे पर्वत आहे। अद्री म्हणजे काय? ज्याला पर्वत असे म्हटले जाते। तर याचा अर्थ असणार आहे पर्वत। पृथ्वीला काय म्हणतो आपण? वसुंधरा असे म्हणतो, हे देखील लक्षात ठेवा। तसेच वीजला तटिनी असे देखील समानार्थी शब्द आहे। पत्नीला धारा, भार्या असे शब्द आहेत बघा। तर हे अद्री म्हणजेच काय? पर्वत। सह्याद्रीवरून लक्षात ठेवा, सह्याद्री म्हणजे काय आहे? पर्वत आहे। तसेच अद्री म्हणजेच पर्वत। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 29 बघा। आयत्या पिठावर रेघोट्या मारणे
अर्थ स्पष्ट काय होईल? तर आता आपल्याला ह्या जो काही वाक्य दिले त्याचा अर्थ इथे स्पष्ट करायचा आहे. म्हणजे बघा, आपण जर एखादे काम करत आहोत आणि एखादा व्यक्ती सगळं काम झाल्यावर जर आला आणि डायरेक्ट त्याने ते तुम्ही काम केलेलं तो डायरेक्ट तुम्ही समजा तुम्ही काहीतरी पदार्थ बनवला एखादा आणि सगळं झाल्यावर तो आला आणि डायरेक्ट खाऊ लागला, तर आपण काय म्हणतो? आला बरा आयत्या पिठावर रेघोट्या वड्याला. तर आता याचा अर्थ काय होतो बघा, कष्ट न करता एखाद्या गोष्टीचा लाभ जेव्हा कोणी घेतं तर तेव्हा असा आपण विचार म्हणतो की आयत्या पिठावर बऱ्या रेघोट्या ओढतोस, म्हणजे कष्ट न करता लाभ घेणे म्हणजेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 बघा. घासातला घास देणे याचा अर्थ स्पष्ट करा. बघा, घासातला घास देणे म्हणजे जेव्हा एखाद्याची खूप अशी बिकट परिस्थिती असते, म्हणजे खायला अन्न देखील नसतं, तरी पण तो दुसऱ्याची मदत करतो. स्वतः जवळ काही नसलं तरी दुसऱ्याची मदत करण्याची इच्छा असते त्याची आणि तो करतो देखील. तर त्याला आपण काय म्हणतो? एखाद्याकडे घासातला घास देणे, म्हणजे स्वतःच्या बिकट परिस्थितीतही दुसऱ्याला मदत करणे याचा अर्थ होतो. म्हणजेच घासातला घास देणे होय. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 बघा. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो होता तर तो कर्नाटक या म्हणजे राज्यात जो आहे तर तो सापडला होता. मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो आहे तर तो कर्नाटक येथे सापडला होता. तर बघा, कर्नाटकमध्ये कुठे? तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो आहे तर तो श्रवणबेळगोळ कर्नाटक येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या पायाशी असलेला शिलालेख मानला जातो. जो की म्हणजे श्रवणबेळगोळ कर्नाटक जे आहे तर त्यातला जो गोमटेश्वरचा पुतळा आहे तर तो पहिला शिलालेख मानला जातो, जे की कर्नाटक या राज्यात आहे. म्हणजे विद्यागिरी डोंगर श्रवणबेळगोळ कर्नाटक या ठिकाणी आहे, हे फक्त लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती बघा असा मजकूर दिलेला आहे. श्री चामुंडराजे करविले, श्री गंगराज सुत्ताले करविले. म्हणजे अर्थ काय? चामुंडरायाने हे गोमटेश्वराचे शिल्प करून घेतले आणि गंगराजाने त्याच्या भोवती कुंपण म्हणजे सुत्ताले करून घेतले, असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे मजकूर. तर बघा, श्रवणबेळगोळ कर्नाटक या ठिकाणी पहिला मराठी भाषेतील आढळला होता, म्हणून पर्याय क्रमांक डी कर्नाटक याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 बघा. उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला या वाक्यामध्ये कोणता रस आहे? तर आता राष्ट्रवीर किंवा देशभक्तीवर जर एखादं गाणं राहिलं तर म्हणजे आपले कसे रक्त सळसळतं बघा, तर त्यामध्ये कोणता वीर रस असतो? कोणता वीर रस? म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, ते ज्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 बघा. राजाचा पर्याय वाचक खालीलपैकी कोणता नाही? म्हणजे राजाचा पर्याय वाचक खालीलपैकी शब्द कोणता नाही? म्हणजे राजाला समानार्थी शब्द काही 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणता एक त्याच्याशी जुळत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. राजाला आपण काय म्हणतो? भूपाल म्हणतो, नरेंद्र म्हणतो, प्रजापती म्हणतो, भूपती म्हणतो, जनक म्हणतो, पण याग असे आपण राजाला म्हणत नाही. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, पर्यायवाचक कोणता शब्द नाही राजाला? तर तो याग. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 बघा. रयतचा अर्थ काय आहे? तर बघा, रयत म्हणजे काय? राजा आणि त्याची रयत म्हणतो आपण, म्हणजे काय? राजा आणि त्याची जनता, म्हणजे जनतेलाच आपण काय म्हणतो? रयत असे म्हणतो. बघा, रयत हा शब्द पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे, त्याचा अर्थ असणार आहे जनता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 बघा. या अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, इथे जर तुम्ही पाहिजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, तर असे जे अव्यय आहेत तर त्याला आपण काय म्हणतो? तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो. पण त्यातला सब प्रकार कोणता आहे आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा, एखाद्या 2 लहान मुले आहेत, एक मुलगा दुसऱ्याकडे काय तर मागतोय, तर तो काय म्हणतो? म्हणजे काय करतोय? त्या गोष्टीला तो विरोध करतोय, तो त्याला काही देत नाही. म्हणजे हे काय आहे? एक प्रकारचे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 बघा. विद्यालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता होईल? तर बघा, विद्यालयाचा संधी विग्रह कसा होतो? तर विद्या अधिक आलय. तर हे तुम्ही जर पाहिलं तर विद्या अधिक आलय आ असतं, आ आणि आ होतो, विद्यालय होतं. विद्या अधिक आलय म्हणजे स्वरसंधी आहे, तर सॉरी संधी आहे य आणि आ, म्हणजे विद्या अधिक आलय. इथे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. बघा, विद्यालयाचा विग्रह कसा होतो? विद्या अधिक आलय. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 बघा. अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा. म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला इथे ओळखायची आहे. बघा, संधीच्या काही 4
आता जोड्या दिलेल्या आहेत शब्दांच्या, तर त्यापैकी चुकीची ओळखायची आहे. बघा पहिली काय आहे, महा अधिक एस म्हणजे हा आणि ई यांचं मिळून काय होतं, हे होतं ए. आ आणि ई हे दोन स्वर एकत्र येतात, आ आणि ई, त्याचं काय होतं, ए होतं. म्हणजे महा अधिक एचं महेश होतं, हे योग्य दिलेलं आहे. त्याप्रमाणे सी मध्ये बघा पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा म्हणजे उ आणि आ यांचं काय होतं, आ होतं. पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा, तर हे देखील योग्य दिलेलं आहे. सी मध्ये बघा कवी अधिक ईश्वर, ह्याचा वीचा काय होतो, इकडे ई कट करून तिथे दीर्घ वी होतो. कवी अधिक ईश्वरचा कवीश्वर होतो, तर हे देखील योग्य तुम्हाला दिलेलं आहे. पण बीमध्ये बघा फल अधिक आहार पाहिजे होतं, फला नाही, तर इथे फक्त ल पाहिजे होतं, तर इथे फला दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. फल अधिक आहार त्याचं फलाहार होतं. म्हणजे इथे ऑप्शन बी जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चुकीचं इथे आपल्याला काय दिलेलं आहे, अयोग्य जोडी दिलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 बघा. फूल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणता. बघा एक असेल तर फूल म्हणतो, अनेक असेल तर काय म्हणतो, फुले म्हणतो. तर फुले हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 बघा. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही म्हणजे पुरुषवाचक नाही असं आपल्याला विचारले. पुल्लिंगी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा तो अंक पुल्लिंगी आहे, तो ग्रंथ पुल्लिंगी, तो पुरस्कार पुल्लिंगी. पण इथे तर पाहिलं तलवारला काय म्हणतो, ती तलवार म्हणतो, म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे पुरुषवाचक पुल्लिंगी असलेला शब्द कोणता आहे, तलवार. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 बघा. पर अधिक उपकार या शब्दाचा संधीतून तयार होणारे जोड शब्द ओळखा. तर पर अधिक उपकारचं काय होतं, परोपकार असं होतं. काय होतं, परोपकार, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे बघा. पर अधिक उ याचा मिळून काय होतो, ओ होतो, परोपकार. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा 4 शब्द दिलेत, त्या आपल्याला त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर प्रसिद्ध पाहिजे होतं, तर हा अशुद्ध शब्द आहे. त्याप्रमाणे प्राध्यापक नसतं, प्राध्यापक असतं, हा देखील अशुद्ध आहे. त्याप्रमाणे अनुस्वारचं स ला व जोडलेलं असतं, हा देखील अशुद्ध आहे. पण संस्कारामध्ये तुम्ही जर पाहिलं स ला क इथे बरोबर जोडलेला आहे संस्कार, म्हणजे ऑप्शन बी हा शुद्ध शब्द असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42 बघा. तर काय दिलेलं आहे आपल्याला, आनंदोद्रेक. बघा आनंदोद्रेक या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. बघा आनंदोद्रेक हा शब्द कशापासून बनतो, तर आनंद आणि उद्रेक, आनंद अधिक उद्रेक, आणि उ यांचा काय होतो, ओ होतो, आनंदोद्रेक. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. आनंद अधिक उद्रेकचा काय होतो, आनंदोद्रेक. म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 बघा. खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही. तर बघा गुणवाचक विशेषण हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वाईट काय आहे बघा, एखाद्या व्यक्तीचं गुण म्हणतो, तो व्यक्ती वाईट आहे म्हणजे गुण आहे. त्याप्रमाणे पांढरा हा देखील एखाद्या वस्तूचा म्हणजे कलर असेल किंवा काय असेल एखाद्या, तर त्याला आपण हे गुण म्हणून वापरतो, पांढरा. त्याप्रमाणे लहान, हे गुणवाचक विशेषण आहेत. पण मन हे कोणतं गुणवाचक विशेषण नाही, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 बघा. सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे. तर बघा सुंदर व्यक्ती एखाद्याला म्हणतो, तर त्या व्यक्ती कसा त्याचा गुण आहे म्हणतो, ती व्यक्ती सुंदर आहे म्हणतो आपण. म्हणजे काय, तर त्याच्या अंगातील गुण असतो तो. सुंदर हा शब्द काय, गुणवाचक विशेषण आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 बघा. कागद या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते. तर बघा 4 पर्याय दिलेत, कागदे, कागद्या, कागदा आणि कागद. एक जरी असेल तर त्याला आपण कागदच म्हणतो, आणि अनेक जर पडले असेल तर त्याला आपण कागदच म्हणतो. म्हणजे कागदचं अनेक वचन देखील काय असतं, कागदच असतं, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पहा. तर काय दिलेलं आहे, मूल अभ्यास करीत असेल सदर वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. तर बघा मूल अभ्यास
करीत असेल, म्हणजे कोणत्या काळाचं आहे आपल्याला विचारलं आहे. तर आता असेल जर म्हणलं तर आपण काय म्हणतो, हे भविष्यकाळातलं आहे. पण भविष्यकाळातला कोणता काळ? भविष्यामध्ये त्याची क्रिया जी आहे तर ते अपूर्ण दाखवली आहे. म्हणजे मूल अभ्यास करीत असेल म्हणजे ते सध्या करत आहे, म्हणजे अपूर्ण क्रिया दाखवलेली आहे. म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं हे उदाहरण आहे, मूल अभ्यास करीत असेल. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47 बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे काय आहे? त्रिकालाबाधित सत्य आहे. जेव्हा अशा त्रिकालाबाधित सत्य घटना असतात तर त्या कशा असतात? तर त्या सर्व वर्तमान काळामध्ये आपण घेतो. तर बघा, त्रिकालाबाधित सत्य ज्या घटना आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे काय बदलणार आहे का नाही? तर ते वर्तमान काळाचं उदाहरण असतं. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48 पहा. चुकीचा पर्याय ओळखा. तर बघा, 4 आपल्याला इथे जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे समानार्थी शब्दांच्या. तर त्यापैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, आकाशाला आपण काय म्हणतो? नभ म्हणतो. तर बरोबर आहे, ही योग्य जोडी आहे. त्याप्रमाणे अंधार, तम, निशा बरोबर आहे, अंधारचे समानार्थी शब्द आहे. आनंद, हर्ष, उल्हास हे देखील समानार्थी शब्द आहेत. आग्रह, गरज. बघा, आग्रह, गरज हे काय समानार्थी नाही, मग हे चुकीच दिलेलं आहे. तुम्हाला चुकीचा पर्याय ओळखायचा होता तर तो असणार आहे पर्याय क्रमांक डी, आग्रह, गरज. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 बघा. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आलेला आहे बघा. तर तद्भव शब्द म्हणजे काय असतात हे अगोदर तुम्ही बघा. तद्भव शब्द म्हणजे काय? जे शब्द संस्कृतमध्ये मराठीत येताना त्यांच्यामध्ये त्यांच्या रूपात थोडा बदल झालेला असतो, तर त्याला आपण काय म्हणतो? तर तद्भव शब्द म्हणतो. जसे की तुम्ही जर पाहिलं, भ्राता हा शब्द संस्कृत आहे तर त्याचा भाऊ हा मराठीत शब्द आलेला आहे. त्याप्रमाणे हस्त हा शब्द कसा आहे? हा संस्कृत आहे पण मराठीत येताना हात म्हणतो, तर तो तद्भव झाला. तर असे शब्द आपल्याला ओळखायचे. तर जल, अग्नी, नदी आणि चौकीदार. तर इथे जर पाहिलं तर जल हा तत्सम शब्द आहे, अग्नी तत्सम आहे, नदी हा देखील तत्सम शब्द आहे. म्हणजे जलचं पाणी होतं, अग्नीचं आग होतं. त्याप्रमाणे नदी हा देखील तत्सम शब्द म्हणूनच वापरला जातो. आणि चौकीदार हा परभाषीय शब्द आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर चारे जे आहे तर ते तद्भव शब्द नाहीत बघा. म्हणजे हा थोडा प्रश्न फसलेला होता त्यांचा, त्यामुळे रद्द झाला असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 50 बघूयात. बघा, वरील ह्या 4 पर्यायामध्ये एकही तद्भव शब्द नाही आहे. कोणता आहे असं विचारलेलं त्याने, किंवा कदाचित त्यांना नाही असं विचारायचं असेल, मी काय तर एडिटिंग प्रॉब्लेम असेल त्यांचा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 बघा. मी परवा परीक्षेला जाईन सदर वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, आपल्याला वाक्य दिलेलं आहे, मी परवा परीक्षेला जाईन. तर याचा आपल्याला कोणतं अव्यय आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं, परवा म्हणजे काय? इथे काळाचा उल्लेख केलेला आहे, काल. म्हणजे हे कसं आहे? कालदर्शक अव्यय आहे बघा. मी परवा परीक्षेला जाईन हे कालदर्शक जे आहे तर ते क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फक्त तुम्हाला अव्यय कोणता आहे ओळखायचं होतं. तर परवा, काल, उद्या हे जे शब्द आहेत तर ते कालदर्शकमध्ये मोडतात. आजकाल हा देखील शब्द असतो. गतिदर्शक म्हणजे त्यामुळे गतिदर्शक शब्द दर्शवले असतात, म्हणजे वेगाने किंवा थोड्या वेळाने असं आपण, म्हणजे गतिदर्शक शब्द असतील तर ते गतिविषयक असतं क्रियाविशेषण. आवृत्ती म्हणजे सारखे ते शब्द येत असतील. तर सातत्य म्हणजे नित्य, सदा, सर्वदा असे शब्द असतील तर ते सातत्यदर्शक असतात. पण परवा हे जे आहे तर ते कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.